दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की इसम मतीन शेख श्रीरामपूर हा डावखर मळा वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर परिसरात नशेच्या गोळ्या व इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहे। अशी माहिती मिळाल्यावरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी पंचासह सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मतीन मेहबूब शेख, वय वर्ष 19, राहणार नेहरू नगर, वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्याची पंचक्षम अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात मेफेटर्मिन इंजेक्शनच्या टर्मिवा व मेफेटर्मिन इंजेक्शनच्या हायटरियम अशा नावाच्या गुंगीकारक व मानवी शरीराला अपायकारक असलेल्या इंजेक्शनच्या औषधी बाटल्या मिळून आल्या। सदर इंजेक्शन विक्री करण्याचा त्याच्याकडे कुठलाही परवाना नसून असे इंजेक्शन ताब्यात ठेवण्याबाबत कुठल्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पावतीही त्याच्याजवळ मिळून आली नाही। त्यामुळे सदर इसम मतीम शेख यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध तसेच सदर इंजेक्शन त्याला पुरवणारा त्याचा भाऊ एल्फेक उर्फ मुस्तफिक मेहबूब शेख व इसम नामे ख्वाजा पटेल याच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कलम 123, कलम 125, कलम 210, कलम 278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मतीम मेहबूब शेख यास गुन्ह्यात अटक करण्यात आले असून इतर आरोपितांचा शोध सुरू आहे। नमूद गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हे करत आहेत। अटक आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात वेगवेगळ्या कंपनीचे 16 मोबाईल मिळून आले। सदर मोबाईलबाबत आरोपीने कोणतेही संयुक्तिक उत्तर न दिल्याने ते ताब्यात घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल त्याच्याकडे कसे आले याबाबत ही चौकशी सुरू करण्यात आली आहे। ही कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक सौ अहमदनगर, श्री वैभव कलुंबुर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री बसवराव शिवपूजे सौ उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोसई ठोंबरे, पोसई निकम तसेच पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, अजित पठारे, अंबादास आंधळे, संभाजी खरात, अभंग पोलीस कॉन्स्टेबल रवी शिंदे, सागर बनसोडे, अमोल पडोळे, अजिनाथ आंधळे, धनंजय वाघमारे, मपोका अनिता गीते, मकोपा मुंतोंडे व चालक पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी यांनी केली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।